तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे। 100% तुम्हाला हप्ता येतील हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर चला व्हिडिओ स्टार्ट करून बघूया संपूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेत राज्यातील 20,50,000 लाभार्थ्यांची वाढ झालेली। शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रस्ताव केंद्र सरकारकडे या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मान्यतेसाठी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये, राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात। या योजनेत 14वा हप्तापर्यंत 70 लाख लाभार्थ्यांनाच फक्त महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राज्यातून लाभ घेत होते। कृषी विभागाने विशेष मोहिमांतर्गत गेल्या एका वर्षामध्ये 20,50,000 लाभार्थ्यांची वाढ केली, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्यातील 65,000 शेतकऱ्यांची कागदपत्रे किंवा EKYC अशा तांत्रिक कारणावरून वंचित राहिलेली संदर्भात विविध सदस्यांची प्रश्नांची या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। विविध सदस्यांनी या संदर्भात 65,000 शेतकऱ्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला आहे। त्याचा पाठपुरावा सुरू असून तसेच योजनेमध्ये आणखी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची वाढ व्हावी म्हणून राज्य स्तरावरून तसेच केंद्र स्तरावरून विविध मोहीम राबवण्यात येतील। तसेच डेटा एंट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र संगणक व्यवस्था देण्यात येईल, असे या ठिकाणी श्री मुंडे यांनी विधानसभेमध्ये सांगितलेल्या आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जे 65,000 शेतकरी EKYC त्याचबरोबर काही तांत्रिक जे त्यांचे कागदपत्रे अपूर्ण असेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेतून जे आहे पैसे दिले गेले नव्हते, मात्र आता त्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे मिळण्याची शक्यता आहे, कारण की राज्य सरकारने जो त्यांचा प्रस्ताव आहे तो केंद्र सरकारकडे सादर केलेला आहे आणि त्यामुळे लवकरच यांच्या मान्यतेनंतर लगेच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले नसतील त्या शेतकऱ्यांना मात्र पैसे दिले जातील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।